नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, आजपासून पुन्हा 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी होते. ही सुनावणी सलग 5 दिवस सुरू राहणार आहे. आणि या सुनावणीत नेमकं काय होणार किंवा 16 आमदारांचं नेमकं काय होणार असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. पण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जर असे प्रश्न, विशेषतः उबाटाबद्दल असे प्रश्न जर तुम्हाला पडले, तर संजय राऊत काय बोलतात याकडे बारकाईने लक्ष द्या. संजय राऊत हे आगामी काळात काय होणार हे सांगत असतात. फक्त त्यांची सांगण्याची पद्धत किंवा आविर्भाव ही उबाटाला साजेशी असते किंवा उबाटा धार्जिनी असते. पण म्हणून त्यांच्या तोंडून सत्य लपत नाही मित्रांनो. आज संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. संजय राऊत म्हणाले की विधानसभा अध्यक्ष सरकारच्या ताटाखालील मांजर असेल तर हे सरकार कोसळणार कसं. याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो, की विधानसभा अध्यक्ष हे काय निर्णय देऊ शकतात याची कल्पना संजय राऊत यांना आलेली आहे. आणि त्यामुळे 16 आमदार तर अपात्र ठरणार नाहीत आणि पुन्हा त्यांच्यामुळे सरकार कोसळेल ही शक्यताच नाहीये. संजय राऊत ज्या वेळेस म्हणतात की विधानसभा अध्यक्ष सरकारच्या ताटाखालील मांजर आहे, त्यावेळेस त्यांना एक गोष्ट निश्चितच माहीत असते, आणि ती म्हणजे सुप्रीम कोर्टानेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणी निकाल देण्याचे आदेश दिले आणि त्याची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी लवकर घ्या, लवकर घ्या, हे वेळ काढूपणा करतायत, हे सातत्याने संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे बोलत असतात. आणि त्यावरून ते सुप्रीम कोर्टातही गेले की दिरंगाईचं धोरण अवलंबलंय म्हणून. त्यावरून सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले की 31 डिसेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण करा. आता ही सुनावणी सुरू झालेली आहे. मागच्या आठवड्यात ज्या वेळेस ही सुनावणी झाली त्यावेळेस मित्रांनो, एक महत्वाचा मुद्दा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी काढला. आणि तो मुद्दा इतका महत्वाचा आहे की त्यामुळे उबाटा गटाने जो व्हीप बजावलेला आहे तो व्हीपच रद्द होऊ शकतो, तो बेकायदा ठरू शकतो अशी स्थिती आहे. महेश जेठमलानी यांनी कायद्याचा किस काढत सुनील प्रभू यांना प्रश्न विचार की हा व्हीप कधी आला, त्यानंतर तुम्हाला माहित होतं का, कुठल्या तारखेला आला, तुम्ही किती वाजता व्हीप बजावलात. खरं म्हणजे या सगळ्या हे प्रश्न येणार, विचारले जाणार, आणि याची तयारी खरं म्हणजे करायला पाहिजे होती. पण मित्रांनो, प्रत्यक्ष सुनावणीसाठी काही करायचं नाही आणि सरकारला दोष द्यायचा, भाजपवर टीका करायची, झालंच तर विधानसभा अध्यक्षांना कुठं नाटं बोलायचं, हे सगळं उबाटा करत आलेलं आहे. आणि त्यामुळे सुनावणीमध्ये काय विचारलं जाईल याकडे त्यांचं लक्षच नव्हतं. अनेक प्रश्नांची उत्तरं तर सुनील प्रभू, जे उबाटाचे व्हीप आहे, त्यांनी मला माझ्या लक्षात नाही अशी दिली. त्यावर जेठमलानी यांनी आक्षेप नोंदवत लक्षात नाही हे रेकॉर्डवर घ्या असं अध्यक्षांना सांगितलं. तिकडे इतकं हे झालं की जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच सुनील प्रभू यांना देता आली नाही. आणि त्यामुळे एकंदरीत सुनील प्रभू यांनी जो व्हीप बजावलेला आहे तो अधिकृत आहे का, तो की अनधिकृत आहे, हाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि मित्रांनो, हे संजय राऊत यांना व्यवस्थित कळलेलं आहे. कारण संजय राऊत जरी दाखवत असले की आपण उबाटाच्या बाजूने बोलतो, तरीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, संजय राऊत हे त्यांच्या बोलण्यातून असे अनेक क्लू देत असतात, आपल्याला ते शोधावे लागतात. आज विधानसभा अध्यक्षांवर केलेली टोकाची टीका ही संजय राऊत हे मान्य करतायत की सुनील प्रभू
यांनी जो व्हीप बजावलेला आहे तोच चुकीचा आहे. आणि त्यामुळे 16 आमदार तर अपात्र ठरणार नाहीत, आणि ते अपात्र ठरले नाहीत तर सरकार तर पडणारच नाही. पुन्हा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही टीका संजय राऊत यांनी का केली. 1-2 दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर हे सिंधुदुर्गात गेले होते आणि तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की हे सरकार कोसळेल का. जो दावा संजय राऊत करतायत 3 महिन्यात कोसळेल, उद्धव ठाकरे करतायत, आदित्य ठाकरे करतायत, तर तो प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या नाते राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं की सरकार कोसळणं न कोसळणं हे सभागृहातील बहुमतावर अवलंबून असतं. आणि ते चुकीचं काय आहे. ज्याचं सभागृहात बहुमत असतं त्याचं सरकार टिकतं, आणि ज्याचं बहुमत नसतं ते सरकार कोसळतं. आणि सभागृहात आकडे जे आहेत ते महत्वाचे ठरतात, असं राहुल नार्वेकर म्हणाले. आता यात चूक अशी काहीच नाहीये, कारण सरकार कोसळण्यासाठी जे आकडे हवेत ते आकडे प्रत्यक्ष शिंदे, फडणवीस आणि अजितदादांकडे आहेत. त्यामुळे सरकार कोसळत नाहीये. ज्या जो दावा करतायत तेच राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. आता त्यावरूनही आकडे लावणं असं संजय राऊत म्हणाले. पण राऊत हे विसरतात की तेच आकडे लावून मवियाचं सरकार सत्तेत आलं होतं, आणि त्यामुळे आकड्यांनाच महत्व आहे. असो, पण मुद्दा असा आहे मित्रांनो की आजपासून जी सुनावणी सुरू होणार आहे त्या सुनावणी दरम्यान महेश जेठमलानी यांच्या प्रश्नाला उभाटातल्या अनेक आमदारांना तसंच व्हीप सुनील प्रभू यांना उत्तरं द्यावी लागणार आहे. आणि तिथे लक्षात नाही, माहित नाही, आता इतका कालावधी गेला कसं लक्षात राहील, हे बोलून चालत नाही. हे बोलून चालत नाही मित्रांनो. तिथे प्रश्नांची पिनपॉइंट उत्तरं द्यावी लागतात, आणि तेच अध्यक्ष सुनावणी दरम्यान वारंवार सांगत होते. तिथेच जर सगळा काळोख असेल तर उजेड कोण पाडणार. कोणीही पाडणार नाही. हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि तेच संजय राऊत यांच्या टीकेतून दिसून आलं की आता आपल्या हातातून सगळं निसटून गेलेलं आहे, आपल्या हातात काहीच राहिलं नाही. अशा वेळेस मग शिवराळ भाषा, टोकाची टीका याचा आधार राऊत घेत असतात. आणि म्हणून मी म्हणतो की राऊत कितीही वायफळ बडबड करत असू दे, पण ते त्यांच्या बडबडीतून आपल्याला क्लू देतात की पुढे नेमकं काय होणार आहे. राऊत यांनी हे मान्य केलंय जवळजवळ की त्यांचा व्हीप चुकलाय. त्यांचा व्हीप हा अधिकृत ठरू शकत नाही. आणि तिथेच खरी गंमत आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्ष वेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.